भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। नमस्कार दोस्तों, क्राइम इंडिया न्यूज में स्वागत है आपका। अभी हम आपको बता दें कि साई समर्थ जो कंपनी है, जो ब्रिज बना रही है मोरंबिक से लेकर सीरज घाटी रोड पे जो ब्रिज बना रही है, उस ब्रिज पे हम मौजूद है। कुछ दृश्य दिखाया कि सामने आप देख सकते हैं कि उधर आगे में अपना पुराना जो ब्रिज है वो बना हुआ है, और ये जो ब्रिज का काम जो है कुछ जो इनके जो कॉलम्स बने हैं, सब काम मजबूती होने के लिए हमारे साथ इंजीनियर जी, क्या नाम सर आपका? सुशील पवार जी जुड़े हुए हैं। आज इनसे जानते हैं कि ये ब्रिज कब तक निर्माण होगा और जो ब्रिज चालू हुआ कब तक, वो किस वजह से हुई। सर बताइए कि क्या बताइए आपकी ये कब तक शुरू होगा, काम अगस्त तक हो जाएगा, अगस्त मंथ तक हो जाएगा। सर इसमें कितने पिलर है जो बोलते हैं सर? तो ये इसको पानी में स्थिर रहने के लिए इसको बड़ा छोटा बड़ा भाव आता है। ऐसी कौन सी टेक्नोलॉजी है जो इसको खड़े रहते हैं, तो जो इसी बड़ा स्थिर रहता है, क्या नई टेक्नोलॉजी के हिसाब से निर्माण होता है? सर टेम्परेरी पाइल से हम जो हमारा काम चालू रहेगा, मतलब जो हमारा कास्टिंग रहेगा टेम्परेरी पाइल से हम स्टेज करके बॉक्स पेपर बना दें। और अभी कितना काम बाकी है इसमें? सर अभी काम बाकी है 250 मीटर बाकी, 250 मीटर में से वॉल 150 मीटर हो गए कंप्लीट, एक स्लैब खाली 150 मीटर बाकी है, एक बॉक्स है 200 मीटर। ये अभी अपन एक ही लेन पे है ना? सेकंड लेन का काम होता है। सेकंड लेन का उसमें 150 मीटर हो गया। ये टोटली कितना मीटर आता है? 750 मीटर। और अपना जो पुराना ब्रिज तो बड़ा है ना, जो पुराना जो ब्रिज है जो वो छोटा है, इससे छोटा है। वो कितने मीटर का है? वो लगा कि वो इससे बड़ा होगा। क्या आप मैं दिखा सकता हूँ किस तरह से कॉन्ट्रैक्ट है इसमें। यहाँ पर अपनी देख सकते हैं ब्रिज का काम चालू है, और अभी 150 मीटर ना 150 मीटर का काम जो है बाकी है। और एक लाइन जो है, यानी 6 लाइन वाला रोड रहेगा कि 2 लाइन वाला? 6 लाइन में जो यहाँ पर जो एक साइड से जो 3 जाती है और दूसरे साइड से 3 आती है, वैसे 3 वे का रोड होता है। तो उसमें से जो 3 रो का रोड है उसे अगस्त तक निर्माण करने की बात कही जा रही है। यानी जो लोगों को अभी भंडारा वासियों को, भंडारा जिला वासियों को जो ट्रैफिक से जो तकलीफों का सामना करना पड़ रहा है, ये बड़ी एक दुखद घटना है कि जिसके कारण अभी इन लोग जो साई समर्थ है जो जल्द से जल्द काम करके ये जो है एक लाइन का जो रोड है जो ब्रिज पे से वो शुरू करने का अगस्त के एंड तक, अगस्त के ये एंड तक के काम शुरू करने की बात बताई जा रही है। आपको हम पूरा दृश्य बता रहे कि ये जो सामने आप पहाड़ी देख रहे हैं, ये कोरम्बी की पहाड़ी है। ये कोरम्बी की पहाड़ी से लगकर जो ये ब्रिज है वो सीधा अपना सीरज घाट होते हुए कारदा की तरफ जाएगा, और ये कारदा की तरफ जाके नेशनल हाईवे जो अपना 53 है वो 53 को जाके अटैच होगा। आपको बता दें कि सर ये कितने मीटर का जो रिंग रोड जो हाईवे से लेकर इधर तक आ रहे हैं, तो 15 किलोमीटर का जो ये रोड है जो अपना मुजबी के पास से जो डाइवर्ट होके जो आ रहा है, ये 15 किलोमीटर का रोड है जो अपना कारदा तक जाना। ये जो बाईपास जो रोड अपना बनाया है, ये 15 मीटर का रोड बताया जा रहा है, जिसमें 750 मीटर का ब्रिज, 700 मीटर का ब्रिज है, और जिसमें से 150 मीटर का सिर्फ काम बाकी है, जिसमें हम स्पॉट पे पहुंच के आपको बताया दिखा दे रहे हैं के हिसाब से किस
तरह से जो काम का जो है वो ऑन स्पॉट आपको दिखा दे, ताकि आपको पता चले कि साई समर्थ जो कंपनी है किस तरह से काम कर रही है। और आपको ये भी बता दे कि साई समर्थ कंपनी ने इस ब्रिज को बनाने के लिए कुछ नई टेक्नोलॉजी के हिसाब से काम किया है, ताकि बाढ़ जैसे आने कोई जो पानी की होती है बहाव होता है, रफ्तार होता है, तो उसमें ब्रिज को किसी तरह का नुकसान ना हो। और ऐसे ही खबरों के साथ में हमारे साथ में जुड़े रहे शमशेर खान हमेशा खबर के साथ में आपके साथ जुड़ा रहता हूँ, ताकि आपको हर खबर मिल जाए। शमशेर खान का मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना के लिए बाधा उत्पन्न करने, विलंब, पैसों की मांग करने पर कड़ी कार्रवाई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के निर्देश। योजना के पारदर्शी गतिशील कार्यान्वयन के लिए प्रत्येक जिले में नोडल अधिकारी। मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना के लिए आवश्यक प्रमाण पत्र देना, फॉर्म भरना समेत इस संपूर्ण प्रक्रिया में महिलाओं को रोकने, प्रक्रिया में विलंब करने तथा योजना के लाभ के लिए महिलाओं की ओर से पैसे की मांग करने पर या ऐसे करते हुए निर्देशन में आने पर ऐसे अधिकारी कर्मचारियों पर कड़ी कार्रवाई किए जाने के सख्त निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिए हैं। इसके साथ ही यह संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी और तेजी से हो सकेंगी। इसके लिए जिलाधिकारियों ने इस ओर ध्यान रखने और इस योजना का संनियंत्रण करने के लिए प्रत्येक जिले में नोडल अधिकारियों की नियुक्ति करने के निर्देश भी मुख्यमंत्री शिंदे ने संबंधितों को दिए हैं। मुख्यमंत्री ने बताया कि योजना के संदर्भ में कागजात उपलब्ध कराना, फॉर्म भरना आदि प्रलोभन देकर निर्माण होने वाले दलालों को भी बिल्कुल भी बर्दाश्त नहीं किया जाएगा। अगर किसी कार्यालय में इस तरह का प्रकार निर्देशन में आया तब संबंधित कार्यालय प्रमुख पर और दलालों पर कड़ी कार्रवाई की जाएगी। योजना में नाम दर्ज करना, आवेदन करना आदि कामों के लिए हो रही भीड़ को ध्यान में रखते हुए आवेदन करने की समय सीमा 31 अगस्त 2024 तक बढ़ाई गई है। योजना का लाभ लेने के लिए पात्र महिलाओं को आवश्यक कागजात उपलब्ध कराने और उसके बाद योजना का फॉर्म भरना आदि संपूर्ण प्रक्रिया के संदर्भ में गत मंगलवार को विधान भवन में मुख्यमंत्री शिंदे की अध्यक्षता में हुई बैठक में विस्तार से चर्चा कर योजना का क्रियान्वयन पारदर्शी और तेजी से हो, इसके लिए भी निर्देश दिए गए हैं। माता बहनों के जीवन में परिवर्तन लाने वाली विभिन्न योजनाएं राज्य सरकार ने लाई है। मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना का शासन निर्णय भी तुरंत ही निकाला गया। इस योजना के पात्र महिलाओं को प्रति महीना 1,500 रूपए यानी सालाना 18,000 रूपए राज्य सरकार की ओर से मिलेंगे। इसके लिए 40,000 करोड़ रुपए का प्रावधान किया गया है। यह योजना यानी माता बहनों को मायके की सौगात है। पंजीकरण के लिए लाइन लगाने की जरूरत ना पड़े, इस दृष्टि से निश्चित नियोजन करे। लाड़की बहन को किसी भी कारण से ना रोका जाए, इस ओर ध्यान रखने के सख्त निर्देश भी मुख्यमंत्री शिंदे ने संबंधित अधिकारियों को दिए हैं। मी एकच सांगतो, मी जाहीरपणे सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या तहसीलदार असतील, प्रांत असतील, तलाठी असतील, कर्मचारी असतील, बीडीओ असतील, सीओ असतील, या सगळ्यांनी मिळून ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, ही योजना जी आम्ही जिव्हाळ्याने सुरू केलेली आहे, महिलांची जी काय आर्थिक सहाय्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे 18,000 रुपये वर्षाला, एक व्यापक विचार ठेवून आम्ही ही योजना केली। त्यासोबत 3 सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात, या ज्या 2 योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिव्हाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे। त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची अडचण होऊ नये, त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये
अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत। यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हे आम्ही सांगितलेलं आहे। गोंदिया जिले के देवरी तालुका अंतर्गत मसूलकसा घाट पर एक दुर्घटना में एक पुलिस कांस्टेबल की मौत हो गई और 2 पुलिस कांस्टेबल घायल हो गए। गोंदिया जिले के सड़क अर्जुनी तालुका के कोहमारा से राष्ट्रीय राजमार्ग पुलिस की एक टीम देवरी तालुका में गश्त पर थी। देवरी से नागपुर की ओर लोहे की इंगल लेकर जा रहे ट्रक चालक ने वाहतुक पुलिस वाहन को पीछे से टक्कर मार दी। इस दुर्घटना में ट्रक में रखे लोहे के इंगल पुलिस की गाड़ी में बैठे कांस्टेबल मनीष बहेलिया के पेट में जा लगा, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गए और उन्हें गोंदिया के एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया। इलाज के दौरान पुलिस कांस्टेबल मनीष बहेलिया की मौत हो गई। वहीं सहायक पुलिस निरीक्षक दिनेश लिल्हारे और वाहतुक पुलिस वाहन के चालक योगेश बनोटे मामूली रूप से घायल हुए हैं। भंडारा तालुका के मुजबी से भीलेवाड़ा तक राष्ट्रीय राजमार्ग का निर्माण कार्य चल रहा है और इसका कंट्राक्ट श्री स्वामी समर्थ कंपनी को दिया गया है। हालांकि सड़क निर्माण के दौरान कंपनी के भारी वाहनों के आवागमन से गिरोला काधा से सालेबर्डी सिरस घाट तक सड़क पूरी तरह से खराब हो चुकी है और इस सड़क की मरम्मत के लिए समर्थ कंपनी को कई बार ज्ञापन दिया जा चुका है, लेकिन इसे पूरी तरह नजरअंदाज कर दिया गया। इसी बीच अब शैक्षणिक सत्र शुरू हो गया है और प्रतिदिन कई छात्र इस मार्ग से आवागमन करते हैं। पिछले कुछ दिनों में इस सड़क पर यातायात के दौरान कुछ छात्र दुर्घटनाग्रस्त हो चुके हैं और उन्हें गंभीर चोटें भी आई है। इसलिए नागरिकों में कंपनी के प्रति आक्रोश है। साथ ही कंपनी राष्ट्रीय राजमार्ग के निर्माण के दौरान राख का उपयोग कर रही है और परिवहन के दौरान राख उड़कर सड़क किनारे खेतों में जा रही है, जिससे किसानों को काफी नुकसान हो रहा है। लेकिन कंपनी किसान को कोई मुआवजा देने को तैयार नहीं है। इन सब मुद्दों को लेकर आज ग्रामीणों ने सड़क पर रास्ता रोको विरोध प्रदर्शन किया। इस समय कंपनी प्रशासन धरना स्थल पर पहुंचा और अगले 10 दिनों में सड़क की मरम्मत करने का वादा किया, इसलिए विरोध वापस ले लिया गया। प्रशांत वेंकटराव खोब्रागडे या भागातला मी पंचायत सदस्य आहे, पंचायतीचे उपसभापती आहे, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहे। मागील 2 वर्षापासून हे हायवेचं काम चालू झालं। आमच्या भागात जिथे बस येत नाही तिथे एवढा मोठा हायवे जाऊन आम्ही सगळे आनंदित होतो आणि प्रत्येक वेळेस वेळोवेळी यांना आम्ही सहकार्य करत होतो, यांच्या म्हणणं आम्ही विश्वास ठेवत होतो। पण आज अशी परिस्थिती झाली की शाळेतल्या मुलांना जायला रस्ते राहिले नाही। तिथे शेतकऱ्यांच्या शेतीत जे यांचा कच्चा माल पडला त्यामुळे शेती होणं कठीण झालं। ह्या संबंधाने आम्ही आतापर्यंत 8 ते 9-10 वेळा आम्ही यांना निवेदन दिलं। यांनी प्रत्येक वेळेस आमची बोलवण केली। आम्ही 10 दिवस करतो, 5 दिवस असं आम्हाला नेहमी टाळलं। त्याच्यामुळे शेवटी आम्हाला आज निवेदन घेऊन यांच्यासमोर सगळे गावकरी प्रमुख लोक, आस्था गावचे सरपंच लोक इथे यावं लागलं। स्वतः अशी बोलणं सुद्धा याविषयी बोलले, यांच्याशी बोलले। तर विषय असा आहे की बाबा तुम्ही जर असं त्रास देत राहील तर शेतकऱ्यांचे शेवटी मग एकदा बांधकाम झालं हे निघून जातील। त्यापूर्वी हे सगळे रस्त्याचे कुठले पुढे डांबरीकरणाचे रस्ते होते, पंतप्रधान सडक योजना होत्या, मुख्यमंत्री सडक योजना होत्या, त्या चांगल्या नवीन बनल्या होत्या। त्याच्यानंतर यांचा प्लांट आला, त्या प्लांटमुळे एक उद्योग करायला चालले, यांचा हा व्यवसाय आहे। त्याच्यामुळे लोकांना त्रास होऊ नये या विषयावर तुम्ही जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं, लोकांचं झालं, शाळकरी मुलांचं झालं, ते आपण पूर्ववत करावं। रस्ते चांगले दुरुस्त करावे। तिथे खड्डे पडले 1-1 फूट 2-2 फुटाचे, सायकल जाणं कठीण झालं। अशा ठिकाणी आपण ते मरम्मत करून ते व्यवस्थित शाळेच्या मुलांचा त्रास होणार नाही, शेतकऱ्यांना त्रास होणार नाही। शेतामध्ये यांची गाड साचली आहे। यांनी जो मलमा वगैरे नेला ते पूर्ण गाडीमुळे मागच्या 20 ते 22 एकर शेतकऱ्यांना आपल्या पिकापासून वंचित राहिलं, शेती करू शकली नाही। यावेळेस त्यांना कमीत कमी त्यांचा मोबदला दिला पाहिजे। यावेळेस जर असं झालं, तुम्ही जर क्लिअर केले नाही, रस्ते गाड उचलली नाही, अजूनही त्या 20-25 एकरातील शेतकऱ्यांना शेती करता येणार नाही। त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होईल। शेतकऱ्यांचं पूर्ण पोट त्या शेतीवर अवलंबून आहे। हे नुकसान टाळण्यासाठी म्हणून आम्ही यांना सगळेजण निवेदन द्यायला आलो, त्यांच्याशी बोललो, त्यांनी ते करून द्यायचं मान्य केलं। तर हे जर 8 दिवस या 10 दिवसात पूर्ण जर केलं नाही तर मोठं आंदोलन करून इथून आम्ही हाकलून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं आम्ही गावकऱ्यांतर्फे आम्ही समज दिली आहे। आणि विरोधी पक्षनेता जिल्हा परिषद या क्षेत्रामध्ये येणाऱ्या 6-7 गावांमध्ये जिल्हा परिषदचे जे रोड होते ते संपूर्ण या स्वामी समर्थ कंपनीच्या 16-16, 20-20 टनाचे लोडेड ट्रक जातात, त्यामुळे ते पूर्णपणे फुटलेले आहेत।
वास्तविकता अशी आहे की GR नुसार यांनी बायपास जे स्वतःचे काढायचे होते आणि त्या ठिकाणी स्वतःचे खडीकरण किंवा डांबरीकरण करून ते रोड यूज करायचे होते, पण यांनी जिल्हा परिषदचे रोड यूज केले. जे जिल्हा परिषद रोड एकामेका गावांना वेढलेले आहेत त्या ठिकाणून शेतकऱ्यांचे येणं जाणं राहते, मुलांचं शिक्षणवाल्या मुलांचं येणं जाणं राहते. अक्षरशः ते रोड पूर्णपणे फुटलेले आहेत आणि ते आता पावसाळा सुरू झाल्यामुळे त्या मुलांना येणं जाण्याचा त्रास होतो. आणि तसंच या गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी या लोकांनी फुकटमध्ये वापरल्या आणि त्या ठिकाणी म्हणजे राखड वापरली, ती राखड पूर्ण शेतात गेलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं पीक नाही होणार 2 वर्षापासून. त्यामुळे हे आंदोलन 2-3दा नाही 4दा आंदोलन झालं आणि आता याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे. या लोकांना 10 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. या 10 दिवसामध्ये या लोकांनी जर संपूर्ण काम अटी शर्ती ज्या आहेत मानलेल्या नाहीत, यांनी कुठल्याही अटी शर्ती पाळत नाही, GRच्या नुसार वागत नाही आहेत आणि काम तर इतक्या निकृष्ट दर्जाचं आहे स्वामी समर्थ, ते काय सांगता सोय नाही आहे. म्हणून प्रशासनाने लगेच याची दखल घ्यावी आणि यांच्यावर जे कारवाई करता येईल ती कारवाई करावी आणि लोकांचं समाधान करावं एवढी मी माझी शासनाला विनंती करतो. हर्षवर्धन दत्तात्रय गायकवाड, स्वामी समर्थ इंजिनियर्स लिमिटेड, पुणे. आम्ही आता जर खोब्रागडे साहेब आणि विनोद बांके साहेबांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्यामध्ये जो आझिमाबाद ते सिल्ली रस्ता आहे त्याचं दुरुस्तीकरण करून देतो. त्याच्यानंतर त्यांच्या मागणीनुसार आझिमाबाद पासून ते कारदेच्या अलीकडे शाळेपर्यंतचा रस्ता दुरुस्त करून देतो. त्याच्यानंतर जे शेतकऱ्यांचे जे छोटे छोटे नाल्याचे प्रॉब्लेम आहेत, पाणी जाण्यासाठी रस्ता जाण्यासाठी जो आहे तो जे आमच्या ह्याच्यानुसार आहे ते करून देतो असं आम्ही आश्वासन देतो. हे काम ज्या कास्तकारांच्या शेतामध्ये जे हे झालेलं आहे, राखड गेलेले आहे, ते आम्ही काही प्रमाणात गोळा केलेले आहे. काही लोकांचे गोळा करून ढीग मारले आहे, ते गोळा उचलून घेतो आणि ज्यांचे राहिलेले आहे ते आता परत मशीन लावून गोळा करून काढून घेतो आणि हे काम आम्ही ह्या 8 दिवसात कंप्लीट करून देतो. त्यांचा रस्ता करून देतोय सर आम्ही. त्या संदर्भात आपण लवकरात लवकर 2 ते 3 दिवसात करायचा प्रयत्न करून देतो. भंडारा जिले से धान घोटाले का दौर खत्म होने की बजाय बढ़ता ही जा रहा है। 2021 से 2023 तक के पिछले 2 साल में 40.39 करोड़ रुपए के धान घोटाले उजागर हुए हैं। इस मामले में 11 संस्थाओं के पदाधिकारियों के खिलाफ अपराध दर्ज किया गया है। अब एक और संस्था के खिलाफ कार्रवाई होने की संभावना है। धान की खेती 4 जिलों भंडारा, गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर में की जाती है, लेकिन कभी बारिश, कभी सूखा तो कभी कीटों के कारण धान की खेती अविश्वसनीय हो गई है, जिससे किसानों को संकट का सामना करना पड़ता है। इसलिए उन्हें राहत देने के लिए सरकार गारंटी खुदा भाव और बोनस प्रदान करती है। भंडारा जिले में धान घोटालों का सिलसिला 2011-12 के आसपास शुरू हुआ। पिछले 2 वर्षों में संत रविदास पिछड़ा वर्ग सेवा शिक्षित बेरोजगार सेवा सहकारी समिति तुमसर, आधा सेवा सहकारी समिति पौनी, अन्नपूर्णा सेवा सहकारी समिति बपेरा, विविध कार्यकारी सेवा सहकारी समिति अंबागढ़, विविध सेवा सहकारी समिति नाकाडोंगरी, विभिन्न सेवा सहकारी समिति वहानी, मां शारदा सेवा सहकारी समिति मुंडरी भुज, एकता सहकारी समिति बेला, आकांक्षा सेवा सहकारी समिति तुमसर, पुष्पा अमृत सेवा सहकारी समिति बेलाटी, राष्ट्र संत शिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था गवरला आदि का समावेश है। इन दोषी संस्था चालकों के खिलाफ संबंधित थाने में मामला दर्ज कराया गया है। मुख्यमंत्र्यांनी नुकतीच लाडली बहीण योजना सुरू केली आणि बहिणी या योजनेच्या फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे जुळविण्यासाठी तहसील कार्यालयात जाऊ लागलेली आहेत, तर कुणी जन्म दाखल्यासाठी माहेरी निघाले आहेत। अशातच एका लाडक्या बहिणीचा भाऊ आपल्या बायकोला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कार्यालयात घेऊन आला असता त्याच्या पत्नीने या योजनेचा एक कागद घरी विसरल्याने तो घाईघाईत एकटाच स्वगावी कागद आणायला निघाला असता त्याला रस्त्यावर एका ट्रकने धडक दिली। तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। एका लाडक्या बहिणीने आपल्या भावाला गमावलेला आहे, त्यामुळे तुम्ही देखील कागदांची जुळवाजुळव करण्यासाठी कार्यालयात जात असाल तर वाहने हळू चालवा आणि वाहतूक नियमाचे पालन करा। लाडली बहीण योजनेचा फॉर्म आता पुढे तुम्ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत भरू शकता, त्यामुळे घाई करू नका, कारण तुम्ही 31 ऑगस्ट आधी फॉर्म भरले तरी तुम्हाला 1 जुलै पासूनच या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे धावपळ करून जाऊन स्वतःची जीवितहानी तर होणार नाही ना याची काळजी घ्या। अशीच एक घटना सध्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात उघडकीस आली असून यात 42 वर्षीय शिवलाल लांडे यांचा मृत्यू झालेला आहे। अर्जुनी मोरगाव पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे।
महाराष्ट्र सरकारचा पावसाळी अधिवेशन सुरू असून नुकतेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला आहे। अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी तसेच तरुण तरुणींसाठी विशेष बाबी ठेवण्यात आलेल्या आहेत। इतकेच नव्हे तर मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत असून महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत। तर सुशिक्षित तरुण तरुणींसाठी औद्योगिक प्रशिक्षण सुरू करण्यात येत असून त्यांना स्टायफंड म्हणून 10,000 रुपये देण्यात येतील। यासह अनेक योजना या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलेल्या आहेत। ऐकूया अजितदादा यांच्याकडून अजितदादांचा वादा। नमस्कार, माझ्या महाराष्ट्रवासियांनो, मी काही दिवसापूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच। राज्याच्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभले, याचा मला सार्थ अभिमान आहे। या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत। या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी 46,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। आजवर आपण पाहत आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतःवरील खर्च शक्य तितकी काटकसर करते, पण आपल्या मुलाबाळांना काही एक कमी पडणार नाही याची काळजी ती घेते। परंतु काही वेळा परिस्थितीची अशी निर्माण होते की आर्थिक अडचणीमुळे घरातील मुलांच्याकडं जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकं मुलींकडेच दुर्लक्ष होतं। मात्र आता मला आशा आहे की माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्याच्यामुळे राज्यातील माता भगिनींची ही विवंचना निश्चित दूर होईल। त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील। माझी मनस्वी इच्छा आहे की राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावी, स्वतःच्या पायावरती उभी राहावी। कुठल्याही महिलेला असं वाटू नये की आपण दैनंदिन गरजांच्यासाठी वडील, भाऊ किंवा नवऱ्यावर अवलंबून आहोत। त्यामुळेच ज्यावेळी माझी लाडकी बहीण योजनेचा विचार करतो तेव्हा मला ही योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं टाकण्यात आलेलं अत्यंत क्रांतिकारी पाऊल वाटतं। आमच्या सरकारने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलेलं आहे। एवढेच नाही तर राज्यातील माता भगिनींनी पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागं राहणार नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी इतर अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत। अर्थसंकल्पात राज्यात 25,000 नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यापैकी 30% युनिटमध्ये महिला उद्योजकांना सहाय्य केलं जाणार आहे। महिलांना पिंक ई रिक्षा चालवण्यास सक्षम बनवलं जाणार आहे। शिवाय शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना देखील मोफत शिक्षण दिलं जाणार आहे। आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील तरुण तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण आणि सोबतच 10,000 रुपयेपर्यंतचा स्टायपेंड दिला जाईल। महिला, तरुणींच्या सक्षमीकरणाच्या बरोबरीनं राज्याच्या आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा जपण्याचा आणि पुढे नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। त्यासाठी आपल्या वारकरी बांधवांच्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। पंढरपूर वारीला जागतिक नामांकन मिळावं यासाठी देखील युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणे, वारीतल्या मुख्य पालख्यातील दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये देणं असे अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत। राज्यातल्या वारकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं आणि वारकरी संप्रदायाची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे नेणं यासाठी मी आणि आमचं राज्य शासन बांधील आहे। तुम्ही पाहिलं असेलच की अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत। त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे। काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरचं अवतान आणि अजूनही बरीच नावं ठेवून हिणवलं जात आहे। मला फक्त इतकंच सांगायचं आहे की या लोकांच्या मध्ये
आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वी जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे. मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो. राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरू असतो. राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट समोर ठेवून त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे जे लोक बजेटच्या नावाने नाकं मुरडत आहेत त्यांचे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा, ही तीच लोक आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारापर्यंत येऊ द्यायची नाही. हीच ती लोक आहेत ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे. मी अर्थसंकल्पात राज्यातील गोरगरीब कुटुंबांना वर्षभरात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्या बदल्यात मला शिव्या शाप मिळत आहेत. माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दुःख आणि वेदना समजून घेतल्या आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पात आम्ही 44 लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलंय. हे सहन होत नाही म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं, तर त्यांचा विरोध का? यावरूनच कोण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करतंय आणि कोण शेतकरी विरोधी आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच. काही जण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्यासाठी पुरेशा रकमेची तरतूद नसल्याची तक्रार करतायत. मी जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस बहुतेक ही लोक झोपलेले असावेत. आम्ही दूध उत्पादकांच्यासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केलं आणि या लोकांना त्यांची खबरबात देखील नाही. आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हेक्टरी 5,000 रुपये बोनस जाहीर केला. धान उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हेक्टरी 20,000 रुपयाचा बोनस त्या ठिकाणी दिला जातोय. इतकं सगळं करून देखील हे लोक आम्ही काहीच केलं नसल्याची बोंबा मारतायत. त्यात तथ्य नाही. अर्थसंकल्प ग्रामीण भागावर विशेष लक्ष देणारा आहे, पण माझ्या विरोधकांना त्यांचं काय राज्याच्या विकासाशी ह्यांचं काही धेणं घेणं नाहीये. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. गावगाड्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी दुरुस्तीसाठी आम्ही 7,600 कोटी रुपयांचा निधी दिला, पण त्यांच्या पोटात दुखायला लागले. गावखेड्यातला माणूस लवकर शहरातनं पोचून तिथलं काम आटपून रात्री जेवणासाठी घरी परत यावा याची व्यवस्था आम्ही करतोय आणि विरोधकांच्या पोटात कळा यायला लागल्यात. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आमचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे विकास. विरोधकांच्याकडून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं फूस लावण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तुम्ही मात्र अशा प्रकारच्या घाणेरड्या राजकारणाला अडकू नका. तुम्ही फक्त याकडं लक्ष असू द्या की तुमच्या दारामध्ये विकासाची गंगा कोण घेऊन आलंय, विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलतंय आणि तुमची कामं कोण करतंय, कुणाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे काम करण्याचा, काम करून घेण्याचा आणि काम करून दाखवण्याचा. हे लक्षात घ्या. केवळ भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून जरा जपूनच आणि दूर राहा. जे नेते काम करत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांनाच मतदान करा. तुम्हाला आठवत असेल की 2014 साली मी शेतकऱ्यांच्यासाठी कृषी संजीवनी योजना सुरू केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं वीज बिल कमी झालं. BS क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात. हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत. आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे. तो देखना ना भूलिए क्राइम वारदात.
पुराने विवाद को लेकर युवक पर चाकू से हमला कर घायल करने की घटना बेटाला में घटी। फिरियादी बेटाला निवासी सुरेश मनोहर बारागांव ने उम्र 40 वर्ष की शिकायत पर आरोपी बेटाला निवासी राकेश मधुकर कामले उम्र 28 वर्ष पर मोहाड़ी पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। शराब पीकर एवं सड़क पर वाहन खड़ा कर यातायात बाधित करने वाले वाहन चालकों के खिलाफ पुलिस ने कार्रवाई की। कार्रवाई हुए चालकों के नाम आमगांव निवासी गौरव करंडे, पेट्रोल पंप थाना निवासी सुनील गजपिये, खरबी निवासी लेखराम मोधरकर, पालोरा निवासी प्रकाश मिश्राम है। अपराध करने के इरादे से लोहे की सलाख लेकर घूमने वाले आरोपी के खिलाफ भंडारा पुलिस ने मामला दर्ज किया है। आरोपी का नाम लाला लजपत राय वार्ड भंडारा निवासी मोहित विजय चटप उम्र 20 वर्ष है। पुलिस ने जवाहरनगर, मोहाड़ी, तुमसर, सिहोरा, आंधलगांव, साकोली, लाखनी थाना अंतर्गत शराब और जुए के अड्डों पर छापा मारकर 27,693 रुपए का माल जब्त किया। बाइक सवार को टक्कर मारने के बाद वह सीमेंट रोड पर गिर गया। सिर में गंभीर चोट लगने से युवक की मौत हो गई। फिरियादी विरली निवासी सोहेल नजीर खान पठान उम्र 24 वर्ष की शिकायत पर अडाल पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। वॉल कंपाउंड का कॉलम कुल्हाड़ी से तोड़ रहे व्यक्ति को डांटने पर युवक को कुल्हाड़ी के डंडे से मारकर घायल कर देने की घटना सिवनी में हुई। तुमसर पुलिस ने शिकायत के आधार पर मामला दर्ज कर लिया है। ट्रक और मोटरसाइकिल वाहन की टक्कर में मोटरसाइकिल चालक की मौत हो गई। मृतक का नाम नीलज निवासी शिवलाल चुन्नीलाल लाडे उम्र 42 वर्ष है। पुलिस ने मामला दर्ज किया। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।